हाय सर्वांना, गुड मॉर्निंग। काल माझा ब्लॉग काही निमित्ताने आला नाही ते पुढे सांगते, पण त्याआधी काल शुक्रवार होता, नवरोबाला सुट्टी होती, पण त्यांना अचानक ड्युटीला जायचे ठरले म्हणून नेहमीपेक्षा मी जरा लवकरच उठले होते। वर्ष नवीन असलं म्हणून काय झालं, काम तर तेच आहे, कामात तर बदल नाही होणार, जे काम आहे ते करावेच लागणार। म्हणूनच मी इथे आव्हानचा आणि अनिकेतचा डब्बा सोबतच तयार करून घेतला। त्यानंतर आज सगळ्यांच्या नाश्त्यासाठी वाटाणे उकडले होते म्हणून ते लगेचच परतून घेतले आणि इथे आर्यन अथर्व निघाले त्याच्या पप्पाची बॅग आणि हेल्मेट नेऊन द्यायला। हे त्या दोघांचं दररोजच काम असतं। त्यानंतर मी मुलांसाठी दूध तापायला ठेवलं। दूध गरमच होत होतं तोपर्यंतच वाटाणे परतलेले होते म्हणून त्याचा नाश्ता करून घेतला आणि वाटाणे आज शिल्लक आहेच म्हणून लगेचच वाटाण्याची मस्त रशाची तर्रीदार भाजी तयार केली। स्वयंपाक झाल्यानंतर उद्याच्या नाश्त्याची तयारी म्हणून मी 2-3 डाळी मिक्स करून त्यात तांदूळ भिजत घातले। यापासून मी काय बनवणार आहे ते उद्या नक्की सांगते। आणि स्वयंपाक झालाच होता तर आर्यनला भूक लागली होती म्हणून तो किचनमध्ये आला होता, त्याला वाढून दिले। हे झाड कशाचे आहे तर हे आहे सदाफुलीच्या फुलांचं झाड। हे झाड मला खूप दिवसापासून लावायचं होतं म्हणून मी ते लावण्यासाठी गच्चीवर आले होते। हे झाड मला आमच्या घरासमोर राहणाऱ्या मावशीने दिलं होतं। वरती आल्यानंतर मी ते कुंडीत लावून घेतलं आणि आजचा ब्लॉग उशिरा येण्याचे कारण असे की आता संक्रांत जवळ येत आहे, साफसफाई करावी लागणार होती म्हणूनच आज किचनमधले रॅक घासायला काढले होते। ते किचनमधले रॅक घासून पुसून घेतले आणि त्यानंतर लगेच डब्याचं रॅक पुसायला घेतलं। हे सगळं काम करता करता किचनमध्ये एवढा मोठा पसारा झाला होता। कोणतंही काम स्वच्छ केल्यानंतर ते अशा प्रकारे दिसतं, किती भारी वाटतं ना। माझं रॅक पुसून होत होतं तोपर्यंत जाऊबाईंनी ते डब्बे घासून घेतले होते। संध्याकाळच्या वेळेला सकाळी डाळ तांदूळ भिजत घातले होते म्हणूनच ते मिक्सरला बारीक वाटून घेतले आणि लागले लगेचच रात्रीच्या स्वयंपाकाला। आज रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मस्त मसाला वाटून वांग्याची भाजी तयार केली होती। बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका।